पत्र्याचं शेड बघ इथे चौक. हा मी तेच आणि घेऊ दिले का त्यांनी? कोणीच नाही येणार आता. हा मग हे छोटं वालं पान आहे ना, हे आपण इथं भिंतीला लावता येईल असं. आणि हे ना याला गोल कट करू आणि याच्यावर. हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आम्ही करतो आहोत केळवण. तो इकडे सगळी केळवणाची तयारी आहे. सो ताई इकडे जाऊन केळीची पानं घेऊन आले होते. आणि बाकी स्वयंपाक वगैरे सगळं काही चालू आहे. तर आम्ही काय काय करतो अरे देवा. आणि आता ते धुवून आहे ना तिथं बाहेर कोणाचं करणार आहोत हे तुमच्यासोबत शेअर करतो. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे आमच्याकडे केळवण. केळवण कोणाचं आहे, काय आहे पुढे हे सगळं तुम्हाला दिसेल. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलं की नणंदबाई आल्या आहेत, मुलं आलेत. आणि आज आम्हाला मस्त केळवण करायचं आहे, जेवण बनवतो आहे, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि मागे पसाराही थोडासा इग्नोर करा. चलो. त्यानंतर ना इकडे मोठ्या ताई भाजी बनवत होते आणि मी भांडी घासते. आणि ज्याला जे जमेल ती सगळी कामं छोटी मोठी आम्ही आधी करून घेत होतो. त्यानंतर मग चेंज करायचं होतं. त्याच्या आधी ना जेवणामध्ये आम्ही बनवली होती पनीरची भाजी, भात, चपाती, जिलेबी, पापड वगैरे असं सगळं सिंपल असं जेवण होतं. आणि चला आता काय काय कसं कसं होतं आहे ते सगळं तुमच्यासोबत तर शेअर होणारच आहे. आणि ज्यांचं केळवण आहे ते आहे माझ्या सख्या म्हणजे मिस्टरांची सख्खी चुलत बहीण. सो त्यांचं केळवण करायचं आहे. आणि 8 मेला लग्न आहे. लग्न घराच्याच बाजूला असल्यामुळे घराच्या अगदी जवळ असल्यामुळे ते लग्नाचं टेन्शन नाही. पण आता लग्नाला 8 दिवस राहिले आहे. म्हटलं चला केळवण करूया. आणि मी बऱ्याच जणांनी आधीच केलं पण मी थांबले होते कारण की ताईन त्या येणार होत्या. आणि ताईन त्या आल्यानंतर केळवण करायची माझी इच्छा होती. कारण की आम्ही सगळे मिळून एकत्र ज्यावेळेस करू त्यावेळेस मजा येणार हे मला माहिती होतं. आणि सगळे आल्यानंतरच खरी मजा असते एकट्याने करण्यापेक्षा. सो बघा आता छोट्या ताई ज्या आहे त्या सगळं जे काही डेकोरेशनचं साहित्य वगैरे होतं ते मला करणं लागण्यात हेल्प करत होते. आणि मोठ्या ताईंनी स्वयंपाक इकडे करायला घेतला. आणि आम्ही सगळी चिल्लेपिल्ली मंडळी सोबत मस्त इथं केळवणाचं डेकोरेशन करतो आहोत. शिरा नाही तर शिरी राहतो. शिरा असा काहीतरी राहतो ना तो. हा तसं बोललो मी. माझी गाडी घेऊन जातो म्हटलं, माझी परमिशन नाही घेत नाही काय नाही. आणि ती छान म्हटलं मी जाईपर्यंत माझ्या गाडीला हात नाही लावायचा. कोणाला बोलली? श्रद्धा वाजता आला मला पण येतं छान काढता. कसा मग त्याला काढ काढ काढ. याला विचारते अरे येतं काय येतं का. मी तुला नाही. हा यांचं इंग्लिश मीडियम आहे यांचं. काही नाही जाऊ दे, तो गोल नाही झाला तरी चालून दे. नाही सर शुद्ध त्याच्यामध्ये ना रिंग असते, रिंग त्याची रिंग लावायची त्याच्यामध्ये. पान फाटतं सुकून जायचे काय ठेवायला तू ठेवलंय. मी ना त्याच्यावरतीच पाडून जाते. आणि इकडे तर अशा पद्धतीने छोटी मोठी तयारी केली. आणि कर्टन्स वगैरे ते देखील बदलायचे होते.
खूप सगळं काही चांगलं झालं, पण बाहेर जे ऊन होतं त्याच्यामुळे फोटो काढायला थोडीशी गडबड मला वाटत होती. आणि जेव्हा सगळे मिळून सजेस्ट करतात ना, हे आपण असं करूया, ते तसं करूया, ही एक मेमरी तयार होते सगळ्यांसाठी. आता ज्यावेळेस ही मुलं मोठी होतील किंवा बघतील आम्ही मावशीचं केळवण केलं होतं किंवा आत्याचं केळवण केलं होतं, त्यावेळेस आम्ही छोटे छोटे असताना कशी मध्ये मध्ये लुडबुड करायचो किंवा कशा काय गोष्टी करायचो. आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळं जे काही असताना प्रिपरेशन, तयारी वगैरे आपण करतो, त्यामध्ये झालेला हसी मजाक, या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि कायमची हे एक आपल्यासाठी आठवण बनून राहते. सो चला, इथे हेच माझं असं होतं की सगळ्यांनी यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं, सगळ्यांनी छान एन्जॉय करावं. आणि त्यानंतर बऱ्याच माझ्याकडे जे काही डेकोरेशनचे साहित्य आहे ते वापरून म्हटलं आपण छानसं जसं आपल्याला घरी जमेल तसं करूया. सो कसं वाटतंय तेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि त्या टोकाला येईल. बरोबर ओम ना दरवाजा थोडं लावत ना, ते सगळं ऊन येतोय आत अंगावर. आता परत हा एवढा थोडासा हा एवढा तिथे हाईट उंच याची उंच याच्यापेक्षा खाली आहे. नाही खाली. खाली काय त्याला बापरे, जिम करतो. बापरे, माझे दुखले ना. निघतं का हे भिंतीचं? ते बलूनचं आहे हे. पण भिंतीचं निघेल. नेक्स्ट टाइम येईल ना, नाही नाही. मी तेव्हा डाउनलोड लाज करून वाटत आहे जरा काही. आपण काम करतोय. पाय ठेव आणि पायावरती. छानसं डेकोरेशन झालं. आता मला रांगोळी वगैरे काढायची होती. त्यानंतर तोपर्यंत इकडे दोघी ताईंनी मिळून चपाती बनवल्या, भाजी तर ताईंनी आधीच बनवली होती. आणि ज्यावेळेस आपण असं काही कार्यक्रम छोटा असो मोठा असो ऑर्गनाईज करतो ना, त्यावेळेस हेल्प खूप महत्त्वाची असते आणि एकमेकांच्या मदतीशिवाय ह्या गोष्टी काही करू शकत नाही आपण. आणि सगळे असले ना, माणसंही जास्त असतात, त्यामुळे कामंही जास्त असतात. कामं वाटून घेतली ना तर आपल्यालाही दमायला होत नाही आणि सगळे मिळून एन्जॉय करू शकतो. तर तिकडे त्यांनी स्वयंपाक बघितला आणि मी इकडे या अशा जसं काही रांगोळी, बाकीचं डेकोरेशन, या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मी बिझी होते. बिझी म्हणण्यापेक्षा मला या गोष्टी करायला आवडतात पण. आणि त्या बोलत होत्या की तुला जे तसं हवं आहे तसं तू कर, तोपर्यंत आम्ही बाकीच्या सगळ्या तयारी करतो. आणि त्यांच्या मदतीशिवाय मी हा जो कार्यक्रम आहे किंवा काहीही आहे ना ते करू शकत नाही. त्या दोघी असल्या ना की मला कुठलंच टेन्शन राहत नाही. सो बघा, आता तुमच्याकडेही अशा तुमच्या बहिणीसारख्या नणंदबाई असतील ना तर तुम्हालाही काही टेन्शन नसतं. सो आता छानशी अशी केळवणाची रांगोळी काढते, झटपट अशी काढायची होती. आणि आजच्या दिवशी इतकी हवा सुटलेली होती ना, तर रांगोळी राहते की नाही हा पण टेन्शन होतं. म्हणून सगळ्यात लास्टला मी इथे रांगोळी काढायला घेतली, जी की सगळ्यांनाच आवडली. हा सगळा कार्यक्रम आहे तो सगळ्यांनाच आवडला. छोटीशी रील पण बनवली जी तुमच्यासोबत मी शॉर्टला शेअर करणारच आहे. नक्की तुम्ही ती इथे जाऊनही चेकआउट करा. आणि इथे असे काहीसा जुगाड चालला होता वेगवेगळ्या शेड्स येण्यासाठी. आणि तोपर्यंत इकडे मस्त रांगोळी झाल्यानंतर मुलांची मस्तीही चाललेली होती. आणि इकडं आमचा मोठा भाऊ आम्हाला हेअरस्टाईल कशी करायचं हे सजेस्ट करत होता. आणि मी इथे छानसं ज्या काही उलन मॅट रांगोळी बनवली आहे ना तेच इथे ठेवलं होतं. फुलं वगैरेचं डेकोरेशन करण्यापेक्षा म्हटलं जे आहे ना त्याने ते खूप छान दिसणार होतं. कारण की लहान मुलं घरात आहे, पाकळ्या वगैरे आपण केल्या पुन्हा ते खराब करणार आणि आपण त्यांच्यावर चिडचिड करणार, त्यापेक्षा जे आपण बनवलं आहे तेच यूज करूया. आणि खरंच त्यापासून ते खूप सुंदर देखील झालं होतं.
त्यानंतर छान आरतीचं ताट तयार केलं, छोटंसं छानसं डेकोरेशन तयार केलं आणि त्याचा छानसा व्हिडिओ घ्यायचा तर राहिला, पण आम्ही ते फोटोशूट मात्र आधी करून घेतलं. त्यानंतर ताईंची एंट्री झाली. फोन करून करून आले तुम्हाला हे करतोय. नवरीला ऑलरेडी खूप ग्लो आहे, काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. ऑन कर ना बाबा. नाही पण मी सकाळी मी डायरेक्ट याच्यावरच पावडर लावून आले. लई आवड आहे बाई वहिनीला. आम्हाला चेहरा नाही येत ना. मधून आहे मधून. मधूनच काढतोय मी. तू यायचं का? ओटी कधी भरायचं? नाणी सांगायचं. औक्षण. ये ना काजल बस. करून घे ना लगेच. मामीला जागा दे. पण नसतं बरं. चिकट भाजी. तेल लावून मग वाटेल. तेलच लावलं. मी तर रोज आता जिमला जातो ना, तर खाणं पिणं डाएट एकदम चांगलं आहे. तरी वजन नाही वाढत आमचं. किती व्यायाम करा, किती पळा नाही करा, किती जास्त करा, वाढलं रे. काकडी पण आहे. किती खा, किती पण खाल्लं ना तरी वजन वाढत नाही माझं. रोज अंडे खा, मासे खा, मटण खा. असं केळीच्या पानाचे फोटो. थांब काकडी पण. त्यानंतर आम्ही तिघींनी मिळून छानसं औक्षण केलं, रील्स मस्त शूट केली, सगळ्यांचे छानसे फोटोज काढले आणि खूप सुंदर असं हे सगळं झालं होतं जे की सगळ्यांना आवडलं. आणि बाजूलाचं लग्न चाललं होतं तर ताई म्हणत होत्या की हे लग्न जे गाणं वाजत होतं ना हे माझ्या लग्नात वाजवू नका वगैरे असं काहीसं, पण खूप जास्त आवाज होता त्यामुळे जो डायरेक्ट आवाज होता तो काही घेतला नाही. दोन एकच वेळेस ना? फोटो घ्या. खालून घ्या रे, खालून घ्या जरा. भिंत नका नाही आली. हा हा थोडं केळवणचं किती छान हं, असं ताट आलं पहिलं आणू. बॅक साईडला हो. मला तर कुठं नाही ना, आपण मॅगी खायला बोलवलं होती म्हणे शेवयानी खाण्यात. मॅगी बनवली होती आपण सगळ्यांनी. तिला काय बोलवलं होतं सगळं, पण तेव्हा असं काही केलं नाही. काहीच नव्हतं. व्हेरी गुड. छान झालं ना. झालं. आता हिला पण देऊन टाक. हिला पण दे. हिला पण देऊन. अरे खराब पाणी खराब आहे. अगं फोटो कारमध्ये आपलं नाही ते. रानू ते हिचं ठेवून दे हो, ते ना, आणतात आतमध्ये ठेवता येईल. काय? अरे बाई, पाय पडते. तुम्ही त्यांचं सांगितले बाई तुझं काय. अर्चनाचं कालच नाव निघालं. हो का? बरोबर झालंय ना. अर्चनाला नुसते शेवायचं होतं. क्लिक करा एक फोटो घ्या साईडला. अरे वा. त्यानंतर आम्ही सगळे सोबतच जेवायला बसलो. साडी घातली होती त्यामुळे मध्ये काही मला जाता येत नव्हतं कारण की सगळे बसले होते, म्हणून वैशुताईने सगळ्यांसाठी जेवण इथे वाढलं आणि त्यानंतर आम्ही दोघीही बसलो. कधी बसणार आहे? मग बस ना. मी स्वयंपाकाकडे लक्षच नाही दिले, ताईनेच केलं. भाजी कोणी केली विचार. त्यानंतर इथं आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या मुलांच्या वगैरे, जुन्या आठवणी आमच्या लग्नापासूनच्या, त्यात आता येणारं जे लग्न आहे त्यांच्या. त्यानंतर ताईन ते घरी जायला निघाले. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.